त्रिविध प्रकारे तापाचं दुःखही असतं. आणि साधू संतांकडे जायचं कशामुळे? होती संतांची या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी, दुःखाच्या नाही का, सुखाच्या गोष्टी. ज्या दिवशी दुःखानं आपलं सर्व सोडून दिलं आपणाला, त्या दिवशी आपण दुःखाची गोष्ट सांगणार. ज्या दिवशी दुःखानं आपल्याला सोडून दिलं की आता तुझी संगती मला नको, त्या दिवशी दुःख आपण सांगायचं. तोपर्यंत दुःख सांगून काही अर्थही नाही. दुःख सांगत असताना डोळ्यातून पाणी जात माणसाचे. जात का? त्या पाण्याची काय किंमत आहे? कुठलं फिल्टर कुठल्या टाकीमध्ये भरून ठेवलेलं आहे ते पाणी? त्या डोळ्याची किंमत काय? त्या डोळ्यातून वाहणाऱ्या धारा त्याची किंमत काय? आपण पाणी विकत घेतो, लिटरला 20-25 वगैरे काहीतरी दाम देऊन घेतो. आणि डोळ्यातून जे वाहतं दुःख सांगत असताना ह्या धारेची किंमत काय? हे धारा कुठून उपजते? तर हे धारा आपल्या हृदयातून उपजत असते. कळलं का? हृदयातून उपजणारी धारा जी आपण डोळ्या वाटून बाहेर घालून टाकतो, ते धारा जर काही वेळामध्ये थांबला तर कळवळ्याचा पाझर होतो. दया हे कुठून निर्माण होते? त्या हृदयापासून निर्माण. क्षमा कुठून निर्माण होते? त्या हृदयापासून निर्माण. जर झालेलं दुःख आम्ही हृदयात जर ठेवत गेलो तर एक दिवशी हृदयाला वेदना होते. आणि हृदयाच्या वेदनेतून प्रगट होणारे जे शब्द आहेत त्याला ज्ञान मानले जातात. जोपर्यंत हृदयाला वेदना होत नाही तोपर्यंत कोणीही ज्ञानी होऊ शकत. दुःख सांगावं कोणाला? जर दुःख सांगावं वाटलं असेल तर एक व्यक्ती आहे त्याला दुःख सांगावं. दुःख सांगावे कोणाला, एकटाची प्रभू असा उरला. बाकी सर्व तर दुःखाचा मौज घेणार. तुम्ही दुःख सांगा, तुमचा आनंद घेतील. आपल्या संघाच्या डोळ्याचा धारा तेही होऊ लागतील, पण तेही एक प्रकारचा आनंदच घेतील.